ओके, तर आजचा आपला एकदम हॉट टॉपिक आहे की स्किन पील म्हणजे काय. स्किन पील कुणी करावे, कसं करावे आणि कुणी केलं असेल तर त्याचे रिॲक्शन आले असतील तर ते कवर कसे करावेत, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत. मी श्रद्धा, कॉस्मेटॉलॉजिस्ट. खूप वेळा असं होतं आहे की आपल्याला स्किन पील म्हणजे खूप भीती वाटते की बाबा हे काही प्रकार आहे किंवा केमिकल पील केल्यामुळे स्किन जळते किंवा त्याच्यामध्ये खूप सारे केमिकल्स आहेत आणि मग ते लावल्याने परमनंटली तुमचा चेहरा फेस खराब होऊ शकतो. आणि असे बरेच मिथ ह्याच्यामध्ये चालू आहेत केमिकल पील रिगार्डिंग. तर आपण आज ते क्लिअरिफिकेशन करणार आहोत की केमिकल पील ॲक्च्युली वर्क कसं करते आणि केमिकल पीलमध्ये टाईप्स कुठले आहेत. ओके, जे कॉस्मेटॉलॉजिस्ट, डर्मेटॉलॉजिस्ट स्किन पील करतात ते थोडेसे हार्श असतात आणि ते सर्टिफाईड लोकांनीच करावं. बिकॉज की त्याच्यामध्ये प्युअरली केमिकल यूज केलं जातं, जसं की तुम्ही म्हणता, जसं विचार करतात असंच. पण काही त्याच्यामध्ये पर्सेंटेज आहे, ते पर्सेंटेजने यूज केलं तर स्किनला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. त्याचसोबत स्किन पील करण्याच्या अगोदर आणि नंतर आपल्याला एखादी प्रोसेस छोटीशी करायची आहे, जसं की स्किन केअर रुटीन किंवा अगोदर जे काही कॉस्मेटॉलॉजिस्ट तुमचे सांगतील किंवा डर्मेटॉलॉजिस्ट तुमचे सांगतील त्याप्रमाणे तुम्हाला फॉलोअप घ्यायचे आहेत. असं केल्याने तुमच्या केमिकल पील जे हार्शवाले आहेत किंवा जे हार्डवाले आहेत त्यांनी कुठलाही तुमच्या फेसवरती साईड इफेक्ट होणार नाही. जर तुम्ही न विचारता डिरेक्टली कुणाचा तरी गायडन्स घेऊन, तुमच्याकडं कुठलं त्याचं लायसन नसेल, तुम्ही सर्टिफाईड नसाल जर स्किन पील करायला आणि तुम्ही कोणतरी सांगताय घेऊन तुम्ही जर स्किन पील केलं तर नक्की तुमची स्किन खूप जळू शकते किंवा परमनंटली डॅमेज होऊ शकते. सेकंड जे येतं आहे ते सलॉन्समध्ये स्किन पील यूज केलं जातं, ते माइल्ड असतं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही स्पेशली स्किन पिलिंगसाठी सर्टिफाईडची गरज नसते. जसं की AHA BHA पील तुम्ही ॲडव्हर्टाईजमेंटला वगैरे टी व्हीला बघत असाल. काही ब्रँड्सचे पण आहे, जसं की मिनिमलिस्ट ब्रँडचं आहे, ऑर्डिनरी ब्रँडचं आहे स्किन पील, जे वीकमधून एकदा यूज करा किंवा ट्वाईज अ वीक यूज करा असं सांगतात. ते माइल्ड पील्स आले, ते तुम्ही देखील घरी बसून यूज करू शकता. आणि सलॉन्स ज्यांच्याकडे जे कॉस्मेटॉलॉजिस्ट नाही आहेत किंवा डर्मेटॉलॉजिस्ट नाही आहेत ते सुद्धा यूज करू शकतात. तर स्किन पिलिंग हे कधी करावं? अगदीच तुमचं लग्न आहे 2 दिवसावरती, अगदीच तुमचं फंक्शन आहे किंवा तुम्ही कुठली तरी पार्टी अटेंड करणार आहात तर अगदी त्या दिवशी किंवा अगदी त्याच्या 2 दिवस आधी तुम्ही स्किन पिलिंग करू नका. त्याचे कारण असे की स्किन पिलिंग करताना आपली स्किनचा वरचा पूर्ण लेअर निघून जात असतो आणि तो हील होण्यासाठी, तो रिज्युनेट होण्यासाठी आपल्याला 8 दिवसाचा कालावधी द्यावा लागतो. सो तुमचं कुठलंही फंक्शन असेल किंवा पार्टी असेल किंवा तुमचं लग्न स्वतःचं असेल तर तुम्ही असे काही प्रकार करताय तर तुम्हाला थोडंसं ते सोसावं लागेल आणि तुमची स्किन पूर्ण हील होस तोपर्यंत थांबावं लागेल. सो तुमच्या कॉस्मेटॉलॉजिस्टला किंवा डर्मेटॉलॉजिस्टला सांगा की तुमचं ॲक्च्युली पील करायचा प्लॅनिंग कशासाठी आहे. हे झालं फर्स्ट. सेकंड जे आहे, जर तुम्ही पील करत आहात आणि तसंच तुम्ही कोणतीही स्किनला प्रिकॉशन्स न घेता तुम्ही उन्हामध्ये फिरताय किंवा पोल्युशन्समध्ये फिरताय, मॉइश्चरायझर अप्लाय करत नाही आहेत, कुठलीही स्किनची काळजी घेत नाही आहे, तर तुम्हाला नक्की ह्या सगळ्या गोष्टी कंपल्सरी अटेंड कराव्या लागतील. जसं की सनस्क्रीन लावणे किंवा मॉइश्चरायझर अप्लायकेशन करणे, फेसला स्कार्फ बांधणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. सो प्लीज केमिकल पील केल्यानंतर स्किन केअर रुटीन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की माइल्ड पीलला ह्या सगळ्या गोष्टी थोड्याफार कमी प्रमाणात झाल्या तरीसुद्धा चालू शकतं. पण जे तुम्ही जे ओरिजिनल केमिकल पील्स आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही रिस्क घेत असाल की तुम्ही पील करून उन्हामध्ये फिरत असाल किंवा काहीच ॲप्लिकेशन स्किनवरती केअरिंगसाठी करत नसाल तर हे तुम्हाला नक्की थोडंसं जड जाऊ शकतं आहे. पील कुणी करावे, कोणत्या एजमध्ये करावे? पील हे सगळ्या मुलांनी करू शकतात, पण त्यांचं वय 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. थोडंसं स्किनचा तुमचा टाईप कुठला आहे, तुमच्या फेसवरती ॲक्ने आहेत का, तुमच्या फेसवरती पिगमेंटेशन आहे का, तुमचं फेस टॅन झालं आहे का, तुमचं फेस अनइव्हन झालं आहे का, तर ह्या सगळ्या रिझनसाठी तुम्ही केमिकल पील एक चांगल्या योग्य मार्गदर्शनाखाली करू शकता. आणि कुणी करू नये तर ज्यांना ॲक्टिव्ह इन्फेक्शन्स आहेत फेसवरती, ज्यांना फीवर आहे, त्यानंतर
बाबा त्यांचं वर्किंगच उन्हामध्ये आहे आणि ज्यांना स्किन केअर रुटीन करायचं नाही आहे त्या लोकांनी बिलकुल केमिकल पील करू नका. किंवा सडनली कुठंतरी फंक्शन आहे जसं की मी मगाशी म्हटलं त्या लोकांनी पटकन केमिकल पील करू नका. अशा बऱ्याच गोष्टी आणि मी केमिकल पील बाबत आहेत. तुम्हाला काय वाटतं आहे आणि तुम्हाला केमिकल पीलच्या बाबतीत अजून कुठल्या शंका आहेत हे मला तुम्ही नक्की शेअर करा. त्याचे सगळ्याचे आन्सर्स मी तुम्हाला देऊ इच्छिते. दुसरी गोष्ट म्हणजे स्किन पील केल्यानंतर त्याच्या फेशियल करणे, ब्लीच करणे, त्याच्यानंतर त्याच्यावरती अगेन अँड अगेन कुठल्या ते ट्रीटमेंट्स करणे हे खूप टाळावं लागतं. एकदा पील केलं की त्याचा हिलिंग टाईम येतो 8 दिवस ते 15 दिवस, डिपेंड्स अपॉन तुमच्या स्किनवरती की तुमची स्किन किती त्याला छान रिज्युनेट करते आणि किती पटकन रिज्युनेट करते त्याच्यावरती आहे. पील केल्यानंतर थोडीशी जळजळ होणे हे नॉर्मल आहे. खूप स्किन ड्राय पडणे हे नॉर्मल आहे. स्किन फेसवरची निघून जाणे हेही नॉर्मल आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेहरा थोडासा काळवंडणे हेही नॉर्मल आहे. पण जसं जसं दिवस पुढे जातील पील केल्यानंतर तसं तसं तुमच्या स्किनवरती नवीन स्किन यायला लागेल, जुनी स्किन निघून जायला लागेल, तुमचे ॲक्ने हील व्हायला लागतील, तुमचं पिगमेंटेशन थोडंसं फेडेड व्हायला लागेल. ह्या सगळ्या जशा गोष्टी व्हायला तुम्हाला 8 ते 15 दिवसाचा कालावधी द्यावा लागतो. त्यामुळं पील केल्यानंतर माझी स्किन चालली आहे, माझी स्किन जळली आहे, माझ्या स्किनवरती आणि काहीतरी होतं आहे किंवा आणि काहीतरी रिॲक्शन्स येते आहे तर हे होणं तितकंच सत्य आहे. त्यामुळं केमिकल पील जे फर्स्ट टाईम करतायत त्यांना हा अनुभव येणं आणि ह्या अनुभवातून तुम्ही घाबरणं असं काहीही नाही आहे. तर तुम्हाला अगदी गोड दिसायचं आहे, अगदी ग्लोईंग दिसायचं आहे तर एक लिमिटेशन्समध्ये तुम्ही पील्स करू शकता. बाबा हा स्क्रब केल्यासारखं तुम्ही पील्स हे आठवड्याला एकदा 2 आठवड्यातून एकदा नाही करू शकत. पीलचा डाऊन टाईम आहे, त्याला मिनिमम तुम्ही 20 दिवस आणि मॅक्सिमम 1 महिन्याच्या आतमध्ये अनेकदा तुम्ही एकाच फेसवर 2 वेळा पील नाही करू शकत. महिन्यातून एकदा पील केलं तर खूप बेटर आहे. ते पण नीड असेल तर. आता ही नीड ओळखायची कशी तर तुमच्या स्किन टाईपवरती ही ओळखायची. जर नीड नसेल तर तुम्ही नक्कीच कंटिन्यू पील्स करू नका, कोणाच्या सांगण्यावरूनही करू नका आणि जर करत असाल तर नक्की तुमची स्किन ही डॅमेज होणार. अशा बऱ्याच गोष्टींसाठी आपल्याला जर इन्फॉर्मेशन हवी असेल, स्किन पील झाली किंवा आणखीन काही स्किनचे प्रॉब्लेम्स असतील तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता किंवा शेअर करू शकता तुमचे प्रॉब्लेम्स. त्याच्यावरती सोल्युशन आम्ही नक्की देऊ. थँक्यू सो मच.